मतदारसंघात विनायक राऊत विरुद्ध नारायण राणे यांच्यात सामना रंगण्याची दाट शक्यता आहे। रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून भाजपा नारायण राणे यांना लोकसभेच्या मैदानात उतरवणार अशी चर्चा आहे। शिंदे गटाकडून देखील तसे संकेत मिळत आहे। दुसरीकडे कोकणात शिंदे गटाचं अस्तित्व नसल्याने नारायण राणे यांची उमेदवारी जाहीर करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असं आमदार वैभव नाईक यांनी म्हटलंय। मोदी साहेबांचं धोरण बघितलं तर थेट निवडणुका ह्या राज्यसभेतल्या लोकांनी लढवाव्या। त्याप्रमाणे अनेक जे मंत्री केंद्रामध्ये आहेत त्यांना त्यांचे मतदारसंघ दिलेले आहेत। त्याच्यामुळे राणे साहेबांच्या संदर्भात नेमक्या मोदी साहेबांच्या काय योजना आहेत हे आत्ता मी सांगू शकणार नाही, कारण त्याच्याबद्दल राणे साहेबांना अधिकचं माहिती असणार। परंतु कुठूनही जरी ते उभे राहिले तरी त्यांच्याबद्दल एक जी आत्मीयता कोकणामध्ये आहे त्या पार्श्वभूमीवर स्वतः जर ते उमेदवार असतील तर त्यांच्यासमोर कोण टिकू शकणार नाही, अशी आजसुद्धा परिस्थिती आहे। अजूनही राज्य पार्लमेंटरी बोर्ड, केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड कुठलीही चर्चा झाली नाही आणि लोकसभेच्या निवडणुकीचे संपूर्ण जागा वाटपाचा केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाला अधिकार आहे। आजच्या तारखेपर्यंत सर्व चर्चा अफवा आहेत, कपोलकल्पित आहे। कोणतीच सीट कुणाला मिळाली नाही आहे, या चर्चांना काही अर्थ नाही। केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड निर्णय घेईल। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये खरं तर शिंदे गटाचे दोन कॅबिनेट मंत्री आहेत। असं असताना त्यांनीच खरं तर आपला पक्षाचं अस्तित्व नाही त्यांनी मान्य केलं आणि म्हणून नारायण यांची उमेदवारी त्यांनी भाजपतर्फे जाहीर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहे। दोन्ही शिंदे गटाच्या मंत्र्यांना माहिती आहे की आपण गद्दारी केलेली आहे। ती गद्दारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या जनतेला, रत्नागिरी जिल्ह्यातल्या जनतेला मान्य नाही आणि या लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे उमेदवार विनायक राऊत हे भरघोस मताने निवडून येतील। तुम्ही कुठलाही उमेदवार करा,